कधीच वेळेत फोन नाही उचलत, कधीच वेळेत नाही उचलत फोन. मी आलोय, कट करतो फोन. राजकुमार, तू किती उशीर केला सर यायला. तुला माहितीये मला कधीपासून तुला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची. मी माझ्या पोटात धरून ठेवलंय सगळं. हा, मी त्याच्यासाठी तुला खूप कॉल्स पण ट्राय केले, पण तू एक फोन नाही उचललास माझा. असं का केलं असेल? एक्झॅक्टली मोनिका डार्लिंग, जर मी कॉल उचलत नाहीये याचा अर्थ काय होतो की मी अर्जंट कुठल्या तरी कामामध्ये असीन किंवा ड्राईव्ह करत असीन. एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही का ग? हा, मग एखादी व्यक्ती इतके बॅक टू बॅक कॉल्स करतेय तर काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं असेल. एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही का रे? हो, एवढं इम्पॉर्टंट होतं ना, मग मोबाईलवर बोलू नये. कोणी शिकवलं नाही. Anyway, काय इम्पॉर्टंट अर्जंट काम होतं आपलं? मॅजिक होणार आहे. भविष्यवाणी कळली या घरात, भविष्यवाणी. अरे बापरे, म्हणजे सकाळी आईंना कोणीतरी भेटलं होतं. ज्योतिष नव्हता, पण काहीतरी मला नाव नाही आठवत आहे, पण त्या व्यक्तीने आईंना सांगितलंय सावली परत येणार. इतरी काय बडबडतेस तू? एक्झॅक्टली सेम अशीच रिॲक्ट झालेली मी पण. खूप फन वे मध्ये घेतलं. असं वाटलं की काय स्टुपिडिटी आहे ही, ती कशी परत येऊ शकेल. पण मग मी खूप विचार केला. आधी मला ती त्या व्हिडिओ कॉल मध्ये दिसलेली आणि मग ही न्यूज. मी जितका विचार करत गेले ना तितका मला स्ट्रेस येत गेला आणि मग मी डिस्टर्ब झाले. नाही, आपण विचार करायचाच नाही, स्ट्रेस घ्यायचाच नाही. स्ट्रेस घेतलं की काय होतं, आपला मेकअप खराब होतो नाही का? 8 वर्ष झाले सावलीला मारून. ती जर जिवंत असती तर आतापर्यंत सापडली नसती का? घरी येऊन तमाशे नसते का केले? सारंगला भेटण्याचा प्रयत्न तिने केलाच असता ना. नाही केला तिने, म्हणजे शी इज नॉट देअर. सो अजिबात काळजी करू नको. शी इज नो मोर. हे बघ, ऐक राजकुमार, एवढं कॅज्युअली घेऊ नकोस. हे तुझं कॅज्युअल बिहेवियर ना आपल्यासाठी रिस्क आणू शकतं. ऐक, आपण इतक्या वेळापासून घरातल्या एक माणसाला घराबाहेर हकलवलंय. आपल्या सगळ्या कष्टांवर पाणी फेरलं जाईल. ती मुलगी जर परत या घरात आली ना तर ती सगळ्यांना घरात घेऊन येईल. ऐक माझं राज, तू आत्ताच्या आत्ता तुझ्या माणसांना फोन कर आणि त्यांना सांग बेळगावला जा आणि लगेच कन्फर्म करून घ्या ती सावली मेली आहे की का जिवंत. करायची हे गरजच नाहीये. सावली मेलीये. ती भूत बनवून जरी घरात येण्याचा प्रयत्न केला ना तरी तिलोत्तमा मेंदळे माझी आई, ती त्या भूतालाही येऊ देणार नाही या घरात. कळते तुला? आणि ती मेलीच नसेल तर तुझा अंदाज चुकला असेल तर काय होईल? तुला खरंच नाही लक्षात येते. ती मुलगी जर जिवंत असेल ना तर ती जिथे कुठे आहे तिला गाठून चाकेवर संपवावं लागेल. कळलं आता? मेलेल्या माणसाला गाठायचं, त्याला पुन्हा मार. सॉरी, हे सगळं करण्याची गरज आहे का? खरंच सांग. हो आहे, कारण आधी मला फोन मध्ये दिसलेला तिचा फोटो आणि आता हे ज्योतिषांनी जे काही सांगितलंय ते. तू फार डोकं नको लावूस. तू कर ना फोन, त्यांना फोन कर आणि त्यांना विचार. त्यांना लगेच बेळगाव मध्ये जाऊन कन्फर्म करायला लाव यार प्लीज. हो यो करतोय फोन. नको डिस्टर्ब होऊस. लाव फोन. माझ्या स्मार्टनेसवर मलाच डाऊट यायला लागला. लाव ना. लावतोय. हॉटलाईन नाही ना आपल्याकडे? बरं झाला तू आलास. ते असा तुला सोडत नसतो बघा. कापू का? वहिनी, तुमचे हे कन्नड अहो हवे का तुम्हाला? नकोय. या माणसाला माझ्या अस्तित्वाची अजिबात किंमत नाही. माझ्या आयुष्यात एक क्षणही नकोय मला तो. नको म्हणते तुझी बायको. काय करायचो तुमचं? हा,
काकू, उद्या डिवोर्सचे पेपर येतील बघा तुमच्याकडे. त्यावर सह्या करा गपचूप. आणि विषय संपवा. सारंग सर, तुम्हाला कसं कळलं मी इथे? सांगतो सगळं तुम्हाला. आधी निघू इथून. कोण आहे? हा साहेब बोला. हा हॅलो, ओळखलंस का रे? बस काय साहेब, ओळखलं ना. अहो नंबर सेव्ह आहे तुमचा. 8 वर्षापूर्वी तुला एक काम वाजवायला दिलेलं. अहो साहेब, तुम्ही खूप कामं सांगितली, पण नेमकं कोणतं काम? सावली मेंदळेला संपवायचं काम दिलं होतं. त्याचे तू मागितलेस त्याच्यापेक्षा जास्ती पैसे दिले होते मी. आठवतंय? सावली, हा आठवलं ना, आठवलं. तो गेम नीट वाजलेला ना? हो साहेब, मी स्वतःच्या हाताने संपवलं होतं तिला. ऐक, त्या टोप्याला घे आणि बेळगावला निघ. बेळगावला? तिथं कशाला? काय झालंय, तुमची मॅडम आहे ना, मोनिका मॅडम, त्यांना असं वाटतंय की सावली जिवंत आहे. तू सांगितलंस की त्यांना पटेल. मी सांगतोय तेव्हा पटत नाहीये. म्हणून ठीक आहे साहेब, पण काम नवीन आहे तर नवीन पैसे लागतील. पैसे ट्रान्सफर करतो मी तुला. ठीक आहे, आत्ताच निघतो. ठेव फोन. MH 12चा आहे मी, 12चा. सारंगचा वार आर पार. लक्षात ठेवायचं. वहिनी चल, आता नसतो उठत. डोळ्यात भीती दिसते त्याच्या. चला वहिनी. हे घ्या. सारंग सर, हे दागिने पोलिसांकडे होते ना, तुमच्याकडे कसे आलेत? राहू द्या ना वहिनी, तुमची वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचली ना, झालं. तुम्ही सुखात राहा, आनंदात राहा. बरं आहे का, आजचा दिवस आपल्याला इथेच राहावं लागेल. उद्या सकाळी लवकर उठून निघूया. बरं चालेल. बसा.